सांगली जिल्हा तसेच मिरज तालुका व जत येथे डपळापूर येथे वाढत्या गांजा विक्री, कॅसिनो पद्धतीचे जुगार अड्डे, मटका व्यवसाय, बेकायदेशीर गॅस रिफिलिंग तसेच रास्त धान्य दुकानातील गैरप्रकारांविरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटचे पश्चिम महाराष्ट्र सहसचिव महावीर तात्या कांबळे यांनी याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले। कांबळे यांनी यापूर्वी 10 मार्च 2026 पासून जिल्हाधिकारी कार्यालय सांगली समोर बेमुदत आमरण उपोषण करण्याची घोषणा केली होती। मात्र जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार सांगली जिल्ह्यात 15 मार्चपर्यंत जमावबंदी आदेश लागू असल्यामुळे विश्रामबाग पोलीस ठाण्याकडून आंदोलनास परवानगी नाकारण्यात आली। कायद्याचा आदर ठेवून व प्रशासनाच्या आदेशाचे पालन करत आंदोलनाची तारीख बदलण्यात आली असून 24 मार्च पासून जिल्हाधिकारी कार्यालय सांगली समोर बेमुदत आमरण उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती कांबळे यांनी दिली। सांगली जिल्ह्यात गांजा विक्री, कॅसिनो पद्धतीचे जुगार अड्डे, मटका व्यवसाय, बेकायदेशीर गॅस रिफिलिंग तसेच रास्त धान्य दुकानातील गैरप्रकार मोठ्या प्रमाणात सुरू असून त्यामुळे युवकांचं भविष्य धोक्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला। या अवैध धंद्यांमुळे नशेखोरी, गुन्हेगारी व सामाजिक असुरक्षितता वाढत असल्याचंही त्यांनी नमूद केलं। या सर्व प्रकरणांबाबत फोटो, व्हिडिओ व कागदपत्रांसह ठोस पुरावे लवकरच प्रशासनासमोर सादर करण्यात येणार असल्याचं कांबळे यांनी स्पष्ट केलं। प्रशासनाने तात्काळ कठोर कारवाई करावी या मागणीसाठी हे आमरण उपोषण करण्यात येणार असून या आंदोलनादरम्यान उद्भवणाऱ्या कोणत्याही परिस्थितीची सर्वस्वी जबाबदारी शासन व प्रशासनाची राहील असा इशाराही त्यांनी दिला। आणि जत तालुक्यातील डपळापूर गावामध्ये तर खुलेआम कॅसिनो जुगार मोठ्या प्रमाणात सुरू असून याकडे प्रशासनाचं अक्षरशः दुर्लक्ष होत आहे। N24 मराठी न्यूजसाठी मिरजहून प्रतिनिधी मुस्तफा मुल्ला। मी महावीर कांबळे, RPI पश्चिम महाराष्ट्र सहसचिव। विषय सांगली जिल्ह्यात बेकायदेशीर अवैध धंदे सुरू असलेल्याबाबत मी काही दिवसातच अवैध धंद्याच्या विषयी सर्व कागद मी गोळा करत आहे। सगळे पुरावे माझ्याकडे आता गोळा करत आहे। पुरावे गोळा करायला पूर्ण झाल्यास जे प्रशासनासमोर किंवा जनतेसमोर मांडणार आहे। प्रशासन पूर्ण दुर्लक्ष आहे, तर त्यांचं लक्ष असून त्यांनी दुर्लक्ष करत आहेत। उदाहरणार्थ कॅसिनो, मटका, जुगार अड्डे, गॅस रिफिलिंग, रेशन दुकानांची बेकायदेशीर ही सावकारी अशा पद्धतीनं सांगली जिल्ह्यात पूर्णपणे तरुण पिढी बर्बाद होत आहे। त्या बाबतीत मी लवकरच ह्याचा पंचनामा करून शासनाला निर्देशन देणार आहे। व्हिडिओवर फोटो सादर करून नसेल हे एवढं होऊन सुद्धा नाही बंद झाल्यास आंदोलन किंवा उपोषण करण्यात येणार। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज।